अखेर लाली दिव्यसिंगला सांगते की पैसे कुठे ठेवले आणि त्याच्या तावडीतून अलगद सुटते. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत दिव्यसिंग तळघरात जातो ते चाबूक फिरवत. लाली म्हणतो, आठवलं का हे काय ते? तो आता लालीला पकडतो आणि म्हणतो, अशाच चाबकाने मला मारलं होतं. मारत म्हणतो, प्रत्येक फटक्याचा बदला घेणार आहे मी. मारत म्हणतो, पैसे कुठे? लाली म्हणते, आज बघूया किती खालच्या पातळीला उतरताय तुम्ही, आणि हसायला लागते. तिच्या हसण्याने दिव्यसिंगला एवढा राग येतो की तो चाबूक घेतो आणि तिचा गळा आवळतो. आता जवळजवळ तिचा जीव जाणारच असतो. आता लाली डोळे पांढरे करते. तेवढ्यात दुकानात जामकर आणि सुधाकर येतात. आता श्वास कोंडल्यामुळे लालीला ठसका येतो. तिला आता धाप लागायला लागते. तेवढ्याच रागाने दिव्यसिंग तिचा गळा आवळत असतो. तेवढ्यात जामकर आवाज देतात, टेलर. जामकरचा आवाज कानी पडता दिव्यसिंगचे हात सैल पडतात आणि लाली मोठ्याने आवाज देते, जामकर. आणि जामकरच्या कानावर बरोबर आवाज पडतो. ते आता घाबरून बघायला लागतात. तेवढ्यात दिव्यसिंग तिच्या तोंडावर हात ठेवतो. लाली ओरडण्यासाठी खूप झटत असते, पण तो काय तिला सोडत नाही. जामकर म्हणतात, लालीचा आवाज. सुधाकर म्हणतो, काय झालं साहेब? ते म्हणतात, ती टेलरची बायको नाही का लाली? मी तिचा आवाज ऐकलाय. तिने माझं नाव घेऊन आवाज दिला, जामकर साहेब. सुधाकर नेहमीप्रमाणे जामकरची दिशाभूल करतो आणि म्हणतो, साहेब अहो असं काहीच नाही. इथं बघताय ना, ना तो गोपाळे ना त्याची बायको. जामकर म्हणतात, नाही नाही सुधाकर, मी आवाज ऐकलाय. सुधाकर म्हणतो, साहेब कुठून आवाज येणार? अहो तुम्हाला भास व्हायला लागलेत. आता आर्याच्या वेळेस पण सुधाकरने असंच केलेलं असतं. जेव्हा जामकर जंगलात जातात आणि आर्यापर्यंत पोहोचणार तेवढेच सुधाकर म्हणतो, साहेब इथं नाही येत आर्या मॅडम, आणि आपण इथं वेळ घालवला ना तर मुखवटेवाले पळून जातील. त्यावेळेस आर्या दादा दादा करत जामकरला आवाज देत असते. जेव्हा आर्याची बॉडी फ्रीजमध्ये असते तेव्हा पण सुधाकर असंच बोलतो, साहेब घरामध्ये नाही येत आर्या मॅडम. आणि आता पण सुधाकरच्या सांगण्यावरून जामकर साहेब निघून जातात आणि दिव्यसिंग पुन्हा तिचा गळा आवळतो. एवढा आवळतो की लाली मान टाकते. दिव्यसिंग म्हणतो, अगं सांग ना, पैसे कुठे आहेत? लाली म्हणते, सांगते सांगते. आणि तो हसायला लागतो आणि म्हणतो, लालीजी असं पहिलेच सांगायचं ना, एवढा त्रास कशाला झाला असता? बरं आता सांगा पटापट. लाली म्हणते, गावाबाहेरचा जो हायवे ना त्याच्या समोरचा डोंगर, तो डोंगर चढून पार करायचा. वर गेल्यानंतर एक खड्डा आहे, त्यामध्ये मोठा काळा दगड आहे, त्याच्या खाली पैसे सापडतील. दिव्यसिंग म्हणतो, आबा बाबा बाबा, लालीजी तुम्ही तर लय हुशार निघालात. हे पैसे तर माझे काय कुणाच्याच हाती लागले नसते. रात्री दिव्यसिंग जातो आणि कसाबसा डोंगर चढतो. बॅटरीच्या साहाय्याने तो दगड शोधून काढतो. तो दगड काय साधासुद्धा नसतो, खूप मोठा असतो. दिव्यसिंग मनात विचार करतो, एवढा मोठा दगड कसा बाजूला करू? पण तो पार घेतो आणि ताकद लावून दगड बाजूला करतो. त्याच्या खाली एक लाल गाठोडं असतं. ते बघून लालीला खूप आनंद होतो. दिव्यसिंग गाठोडं घेतो आणि एका दगडात ठेवतो आणि उघडतो तर काय, त्यामध्ये माती आणि एक चिठ्ठी असते. तो सगळी माती चिठ्ठी उघडतो. त्यावर लिहिलेलं असतं, मूर्ख माणूस. आता दिव्यसिंगला एवढा राग येतो, तो मोठ्याने किंचाळतो आणि म्हणतो, लाली मी तुला आता जिवंत सोडणार नाही. पण इकडे मात्र लाली मोठ्याने हसत असते. आता येणार मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.